काय ग, काय झालं? डोळ्यात अश्रू का तुझ्या? हो सासूबाई, मला इतका आनंद झालाय की मी कसं सांगू. बोलून दाखवायलाच हवं का? हो, बाबाजींनी काय लिंबू बिंबू फिरवला की काय जाऊबाईवर? सगळे शब्द अगदी मधातून घोळवून बाहेर पडतायत. पण अधिक गोड जास्त वाईट असतं. यमुना, तुझ्या लाडक्या वहिनीला कुलस्वामिनीचं कुंकू तरी लाव. नवरात्रीत बिचारी बाहेरच होते. काकू, तिला कुंकू लाव. का ग, तुला हात नाहीये? किती हात फक्त बाहेरचा पाहुणचार घ्यायलाच आहेत. सांगते ते मुकाट्यानं कर. सुखी राहा. सासूबाई, मला आशीर्वाद द्या. माझ्या हातून सगळ्यांची अशीच सेवा व्हावी आणि सगळ्यांची मी लाडकी व्हावी. देवी आईच्या कृपेने होईलच असं. मला तर आज कोणाच्या दुसऱ्या घरात आल्यासारखं वाटतंय. जाऊबाई महाधूर्त आहेत. मांजरी सारखी आपली टोकेदार नख लपवून ठेवतात. सखू, जा तू कपडे बदलून घे, छान तयार हो. हा, जा. अरे नमही, मला क्षमा कर. अरे तू खूप थोर आणि मोठ्या मानाची आहेस. मी उगीच गैरसमज करून घेतला. क्षमा कर मला. तुझ्या मनातली माया प्रेम मी समजू शकलो नाही रमाई. क्षमा कर. दिगू, दिगू, अरे सावर स्वतःला. शांत हो बघू. हा, हो, मला ना खरं खोटं काहीच कळत नाहीये. अहो, जेवताना तर जाऊबाई सखूला फक्त भरवायच्याच बाकी होत्या. तुला वारा घालायला सांगितलं नाही ना, यातच समाधान मान. अहो, पण खरंच जर का जाऊबाई बदलल्या असतील तर त्या माझ्या मदतीला स्वयंपाकासाठी चुलघरात येतील आणि मी त्या यमुला उखळ आणि मुसळ आणि पाटावर वंटा यातच ठेवेन. जाऊबाईंना चुलघरात चुलीपाशी बसवेन. त्यांच्या सुनेला, त्या लाडक्या सखूला त्यांच्या मदतीला ठेवेन. पण वच्चे यात काहीतरी नक्की मेघ आहे, जी वहिनीला आणि त्या बाबाजींनाच माहित आहे. कारण बाबाजी इथून गेल्याबरोबरच सगळे रंग बदलू लागलेत. दिगू काय वेडा भुळसट आहे. मी अजिबात फसणारच नाहीये. त्या सखूला घरात घेऊन वहिनीने त्या सखूची आणि दिगूची मन जिंकली आहेत. पण खरे रंग आहेत ना, उद्या दिसणार आहेत. तू बघ वच्छे, बघ. विठुरा, तूच मला घरात परत आणलंस ना. मला ठाऊक आहे, तुला पण माझ्याशिवाय करमत नाही ना. काय ग सखू, कुणाशी बोलतीये? एकटीच स्वतःशी बोलतीस की काय? तुम्ही? हो का? मी इथे यायला नको होतं का? अहो नाही नाही,
तुम्ही इथे यायला नको असं कोण म्हटलं? खरंय, मीच विशेष आलो नाही कधी. हे काय सखो? काय काय झालं? चुकलं का काही माझं? नाही, तुझी काही चुकच नाही ग. तुझ्या मागे इतकी कामं असतात की खोलीकडे बघायला वेळ कुठे असतो तुला. अगं पण किती अस्ताव्यस्त आहे ही खोली सखो. मी करेन ना व्यवस्थित. आपण तुझी खोली छान लावूया. थांब. अहो तुम्ही, अहो काय करताय तुम्ही? अहो नको ना. अहो कोणी बघितलं तर तुम्हालाच ओरडा बसेल हो. कोणी काहीही बोलणार नाही. अगं किती सामान आहे इथं, आणि हे तुला सरकवायला जमणार आहे का? जळमट बघ, तिथवर तुझा हात पोचणार आहे. थांब, मी काढतो. अहो ऐका ना, उगीच कोणीतरी येईल. तू हे कापड तुझ्या तोंडाला बांधून ठेव, नाहीतर तुझा आवाज ऐकून येईल कोणी. घे. काय हवंय बाळा? काही नकोय मला. बाहेरचं फुकट खाऊन खाऊन अजीर्ण झालंय ना मला. वाकड्यात बोलायचं असंच ठरवून आलीयस का? मी कितीही सरळ बोलले तरी तुला आणि दिगूला वाकडच वाटतं ना. तुम्हा दोघांनाही नकोच आहे मी. सतत आपलं मला घालून पाडून ऐकावं लागतं. उद्या चाललीये मी रमाई. तेवढी बैलगाडी सोडून देता आली तो उपकारच होती. ओ अगं माझी लाडोबा, अजून शेंबुडी पुसता येत नाही तुला? वर नाक करून माझ्याशी बोलतेस? गाल फुगून नाकाचा शेंडा लाल करून कुणाला ग मिजाज दाखवतेस? कुणाला? अगं अगं माझं ग पिल्लू ग ते. अगं काय ग, कशाला रडायचं? गप गप, रडायचं नाही. घे घे, इथे बस 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 इथे. डोळे पुस, रडू नकोस. तुला ती गोष्ट आठवते का ग? मगरीनं माकडाला पाठीवर बसवलं, आठवते? पुढे काय झालं त्याचं? खोल पाण्यात गेल्यावर त्या मगरीने त्या माकडाला खाऊन टाकलं. तेच ना? तेच.